नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आपण तुम्हाला जानेवारी ते मार्च पर्यंतच्या घडामोडी सर्व मी तुम्हाला टाकलेल्या आहे. त्याची एक प्लेलिस्ट पण स्वतंत्र बनवली आहे. आजचा पण महत्त्वाचा टॉपिक आहे तुमचा आला काय बरं, पुरस्कार. परंतु ते कुठले पुरस्कार? मार्च महिन्यातले ते मे महिन्यापर्यंतचे पुरस्कार लेटेस्ट मध्ये तुम्हाला विचारू शकतात. याच्या आधी आपण जी प्लेलिस्ट टाकलेले एक 6-7 व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला टाकलेले, त्याच्यातून तुम्हाला 3 ते 4 प्रश्न हे तुम्हाला म्हणजे क्लासरूम मध्ये मी सर्व घेतलेले, त्याच्यातले बरेचसे प्रश्न आले. परंतु जे मी युट्यूबला टाकले त्याच्यातून पण तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसलेले आहे. जसं आसाम हे पहिलं राज्य आहे आठववेतन लागू करणारं. नंतर तुमचं आलं बघा शांततेचा नोबेल, सुरेश कलमाडीवरचा आपण कव्हर केलं होतं. बऱ्याच लोकांनी इग्नोर केलं होतं पॉलिटिशियन म्हणून, परंतु आपण तो मात्र काय केला होता बरं, कव्हर केला. तर आत्ताच्या महत्वाचे जे पुरस्कार आहे मार्च ते मे, हे तुम्हाला येणाऱ्या 14 जून साठी आणि येणाऱ्या गटकची जी मुख्य परीक्षा असेल 12 जुलै त्यासाठी तुम्हाला फायदेशीर असेल. तर पहिली न्यूज आपण बघणार आहे, खूप महत्वाची न्यूज आहे बघा. पहिला पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. लक्षात ठेवा, भारतीय साहित्याचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून याला आपण 60वी आवृत्ती बघा, 60वी. कधी कधी आयोग, कारण कंबाईनचा पेपर देताना तुम्हाला फॅक्ट्स लक्षात असल्या पाहिजे. काय लक्षात असल्या पाहिजे? फॅक्ट्स. तुम्हाला आयोग इथे 57, 58, 56, 55 काही पण करू शकतं. त्याच्यामुळे 60वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो मात्र भेटलाय आर वैरमुथू. लक्षात ठेवा, हा थच आहे, आर वैरमुथू यांना. आणि हे तिसरे तामिळ कवी ठरलेले आहे. किती बरं? तिसरे तामिळ. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला लेखक म्हणू शकतो आपण. परंतु जे दोन होते पहिले, त्या दोघांना गद्य याच्यासाठी काय भेटलेलं आहे, ज्ञानपीठ पुरस्कार. आणि हे मात्र पहिले तामिळ आहे, तर त्यांना तामिळ कवितेसाठी काय भेटलेलं आहे बरं, ज्ञानपीठ पुरस्कार. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी त्यांचा पहिला कविता संग्रह पण काय केला बरं, प्रकाशित केलाय. वैगई मेघगंगल असं म्हणू शकतो त्याला आपण. बघा, थोडस उच्चार मागे पुढे होऊ शकतो कारण तामिळ शब्द येते, तर हायलाइट तुम्हाला करायचं आहे व्यवस्थित. बघा, आतापर्यंत त्यांना 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पण भेटला. बघा, तामिळ आहे, तामिळ म्हणजे लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे. बघा, थाला फॉर रिझन दोन्ही म्हणू शकतो आपण. यस दोन्ही चेन्नई. यस किती वेळा, किती नंबर आहे त्यांचा? 7. तर 7 वेळा त्यांना काय भेटलाय बरं, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पण भेटलाय. पुढे बघा, त्यांना 2003 ला साहित्य अकादमीचा पुरस्कार पण भेटलेला आहे. यस, तरी ते नाव दिलेलं बघा, कालिकंटू इतिहास, इतिहासम कादंबरीसाठी. तर ते पण तुम्ही हायलाइट करू शकतात. पद्मश्री पण त्यांना भेटलेला 2003 ला. पद्मभूषण त्यांना भेटलेला 2014 ला. आता यांना काय अजून विभूषण भेटलेला नाही, पद्मविभूषण भेटलेला नाही. यांची जी मजल आहे ती मजल तुमची वाली पद्मश्री पद्मभूषण पर्यंत गेलेली आहे, विभूषण पर्यंत गेलेली नाही. भविष्यामध्ये भेटू शकतं, कारण आता ज्ञानपीठ पण त्यांना भेटलेला आहे. म्हणजे त्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पद्मविभूषण पण भेटू शकतो, पण तो आता भेटलेला नाही. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. इतर तामिळ लेखक हे काही करायची गरज नाही, तुम्हाला हे काही विचारू शकणार नाही. मराठी भाषेमध्ये कोणाकोणाला ज्ञानपीठ भेटलेला आहे? तर शेवटचा जो ज्ञानपीठ आलेला आपल्याला मराठी भाषेसाठी तो आले 2014 ला. बालचंद्र नेमाडे त्यांची हिंदू नावाची काय होती बरं, कादंबरी होती. त्याच्यासाठी मात्र 2014 ला जवळपास 11 वर्ष झाले, 11 ते 12 वर्ष झाले, अजून तुम्हाला मराठी साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला नाही. बघा, हे पहिले आपले नावाजलेले गावाजलेले लेखक आहे बघा, साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर ययाती कादंबरीसाठी. ओके, 1974 ला भेटलेला आहे. विष्णू वामन शिरवाडकर विशाखासाठी बघा 1900 किती बरं, 87 ला. आणि गोविंद विनायक करंदीकर 2000 किती बरं, 3 ला. तर बरेच म्हणजे जर बघितलं तर 74, 87, 3 याच्यामध्ये 15-15, 16-16 वर्षाचे काय गेले बरं, गॅप गेलेले. म्हणून 2014 म्हणजे 2029-30 च्या आसपास पण आपल्याला भेटण्याचे काय बरं चान्सेस आहेत. हे एकदम महत्वाचे फॅक्ट्स लक्षात ठेवायचे. कितवी आवृत्ती होती? तर 60वी आवृत्ती होती. चलो पुढची न्यूज आपण बघणार आहे. यस, चलो, ऑस्कर पुरस्कार आहे 2026 चा. नोबेल विचारून झालेला आहे. राज्यसेवेला ऑस्कर तुम्हाला राहील बरं कंबाईनला. त्याच्यामुळे प्रॉपर करायचंय. भले तुमच्याकडे कोणतंही पुस्तक असो, व्यवस्थित वाचा. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, सगळ्यात जास्त जे ऑस्कर पुरस्कार भेटलेले ते मात्र कोणाला भेटलेले आहे? तर वन बॅटल आफ्टर अनादर. लक्षात ठेवा, वन बॅटल आफ्टर अनादर. एका लढाई नंतर दुसरी लढाई असं म्हणू शकतो आपण. बघा, वन बॅटल आफ्टर अनादर लक्षात ठेवायचं. याच्यासाठी 6 ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने काय केले बरं, जिंकलेले आहे. नोबेल विचारून झाले आहे, ऑस्कर तुम्हाला विचारायचे बाकी आहेत, व्यवस्थित तुम्हाला करायचे. त्याच्यामधलं मी फक्त काही काय घेतलंय तर कसेंड्रा
कुलकुंडिस ही जी यांना काय भेटलाय बघा, सर्वोत्कृष्ट कास्टिंगचा पहिला ऑस्कर जिंकलेला आहे बघा, कॅसेंड्रा कुलकुंडिस. हायलाइट पाहिजे तुम्हाला याच पिक्चर साठी वन बॅटल आफ्टर काय बरं अनदर, तर सर्वोत्कृष्ट कास्टिंगचा. आता बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात मी काही सर्व घेत नाही, जे मला इम्पॉर्टंट वाटतंय ते मी इथे तुम्हाला घेतो बघा. सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डायरेक्टर बघा पॉल थॉमस अँडरसन, माहित पाहिजे बघा, तो पण वन बॅटल काय आफ्टर अनदर. नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता माहित पाहिजे बघा जॉर्डन, मायकल जॉर्डन. लक्षात ठेवा सिनर्स, सिनर्स या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे मायकल जॉर्डन, लक्षात ठेवायचे तुम्हाला. यस, त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आहे. अभिनेत्रीसाठी बघा हॅमनेट पिक्चर मधली जेसी बकले, लक्षात ठेवा जेसी बकले यांना हा पुरस्कार भेटलेला आहे नोबेलचा, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. अभिनेता अभिनेत्री तुम्हाला माहित पाहिजे, दिग्दर्शक तुम्हाला माहित पाहिजे आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर इथे अजून एक बघा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे बघा सेंटिमेंटल व्हॅल्यू, नॉर्वेचा. लक्षात ठेवा सेंटिमेंटल काय बघा व्हॅल्यू, त्याच्यासाठी पण भेटलेला आहे. जर इंडियाच्या रिलेटेड अजून एक बघितलं गेलं, इंडियाच्या रिलेटेड आपण बघूच, पण अजून एक महत्वाचं आहे बघा ऑटम डुराल्ड नावाची व्यक्ती बघा, महिला आहे ऑटम डुराल्ड, यांनी सिनर चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर जिंकलाय बघा, आणि अशी ऑस्कर जिंकणारी पहिली महिला आहे. आयएमपी करून ठेवा माझ्याकडून तुम्हाला आयएमपी. लक्षात ठेवा की या श्रेणीमध्ये सिनेमॅटोग्राफीच्या श्रेणीमध्ये पहिली महिला जिनं ऑस्कर जिंकलेला आहे तिचं नाव आहे ऑटम डुराल्ड. आणि पुढे पण दिलंय बघा अकार्पो या कोणीसाठी बरं सिनर्स या मूवीसाठी. तर महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात ठेवा या नोबेल मधली ही सगळ्यात महत्वाची न्यूज तुम्हाला असेल. इंडियाच्या रिलेटेड तुम्ही जर बघितलं तर बघा काय म्हटलेलं आहे की भारतीय वंशाचे लेखक आणि चित्रपट निर्माते बघा अलेक्झांडर सिंग आहे, भारतीय वंशाचे. येस अलेक्झांडर काय बरं सिंग यांना पण सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म ऑस्कर विजेत्यापैकी काय होते बरं ते होते, आणि ते काय एवढं महत्वाचं नाही. तर टू पीपल एक्सचेंज साल्वे अँड द सिंगर्स एवढं काय महत्वाचं नाही वाटत मला, परंतु हे महत्वाचं आहे तुम्हाला ही महिलेचं नाव तुम्हाला माहित पाहिजे, अभिनेता माहित पाहिजे, अभिनेत्री माहित पाहिजे आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट माहित पाहिजे. चलो पुढची न्यूज आपण बघतोय. साहित्य अकॅडमी बघा एक से बढ़कर एक न्यूज आहे, एक से बढ़कर एक पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पाहिला, ऑस्कर पाहिला, ओके यस. आता बघतो आपण साहित्य अकॅडमीचा पुरस्कार किती बघा तुम्हाला ऑलरेडी. आता आता तुम्ही काही नवीन नाही राहिले, तुम्हाला सगळं माहित झालंय, तुम्ही वारंवार तेच बघताय. साहित्य अकॅडमीचा पुरस्कार 1954 ला दिला जातो बघा. कधीपासून सुरुवात केली 1954, आणि हा पुरस्कार दरवर्षी 24 भारतीय भाषांमध्ये दिला जातो. 22 तुमच्या आहे काय बरं परिशिष्ट 8 मधल्या ऑफिशियल लँग्वेजेस, आणि एक इंग्रजी आणि एक काय तुमची राजस्थानी असू शकते. अशा 24 भाषांना 1954 पासून हा पुरस्कार दिला जातो साहित्य अकॅडमीचा. यस, तर खूप महत्वाची गोष्ट आहे. मग याच्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी आणि काय बरं कोकणी विजेता. यस, याच्यामध्ये नवतेज सराना. यस, नवतेज सराना इंग्रजीसाठी लक्षात ठेवायचं आहे. क्रिम्सन स्प्रिंग नवतेज सराना. यस, नंतर हिंदीसाठी बघा तुमचा आला ममता कालिया. यस, ममता कालिया हिंदीसाठी तुमची आली. जितेजी अल्लाहाबाद. ओके, नंतर बघा तुमचे मराठी आपल्यासाठी खूप महत्वाचे राजू बाविस्कर. यस, काळ्या निळ्या रेषा. आणि कोकणीसाठी बघा यस हेनरी मेंडोन्साना. यस, हे तुम्हाला माहिती पाहिजे. 4 लोक तरी तुम्हाला ऍटलिस्ट माहिती पाहिजे. साहित्य अकॅडमीचा पुरस्कार काळ्या निळ्या रेषा हे कोणाचं पुस्तक आहे, हे आहे तुमचे साहित्य अकॅडमीचे मराठीचे विजेता राजू बाविस्कर. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा, खूप महत्वाची गोष्ट आहे. आत्मकथा आहे ती काळ्या निळ्या काय बरं रेषा, तर हे महत्वाचं आहे. अजून काय तर ते एक शिक्षक आहे. कोणते शिक्षक आहे ते एक कलेचे शिक्षक आहे बघा, कला शिक्षक आहे. आणि ते कला शिक्षक मात्र कुठे बघा जळगाव मधले पिंपराळा येथील पीएम मुंडे माध्यमिक शाळेमध्ये बघा पीएम मुंडे. यस, प्राईम मिनिस्टर मुंडे असं पण म्हणू शकतो आपण बघा लक्षात ठेवण्यासाठी. पीएम मुंडे या शाळेमध्ये या माध्यमिक शाळेमध्ये ते जळगावची जी शाळा आहे बघा पिंपराळा येते, आणि तिथे मात्र ते कोणते शिक्षक आहे बरं कलेचे शिक्षक आहे राजू बाविस्कार. लक्षात ठेवायचे तुम्हाला, खूप महत्वाची आहे न्यूज आहे, हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. चलो पुढे जाऊ बघा पुढची न्यूज काय आपली.
गोल्डमन पर्यावरण पुरस्कार आहे यस 2000 किती बरं 26 चा गोल्डमन तुमचा आला पर्यावरण पुरस्कार यस. नोबेल म्हणू शकतो याला पर्यावरणाचा असं पण म्हणू शकतो आपण यस. पर्यावरणाचा ग्रीन नोबेल म्हटलेलं बघा 1989 पासून याची काय झाली बरं सुरुवात झाली स्थापना झाली. आणि का न्यूज कव्हर करतोय आपण तर पहिल्यांदाच सर्वच्या सर्व 6 विजेता महिला आहेत लक्षात ठेवा सर्वच्या सर्व गोल्डमन पर्यावरण पुरस्कार सर्वच्या सर्व महिला विजेता ठरलेला 1989 पासून दिला जातो. या 6 महिला आहेत तुमच्या पुढे नावं दिलेले बघा मी यस हे नावं तुम्हाला माहित पाहिजे. आता हे सगळं काही लक्षात ठेवणं खूप अवघड आहे पण ऍटलिस्ट एवढं तर लक्षात ठेवा किती महिला आहे बरं 6 महिला आहे. आपण एकदा बघून घेऊ फक्त नायजेरियाच्या डाजोरा आहे तन्शी आहे नंतर बोरिम किम आहे दक्षिण कोरियाच्या युनायटेड किंगडमच्या सारा फिंच आहे यस पापुआ गिनीच्या बघा एवढं मोठं नाव आहे. तर हे आलं तर तुम्ही हेच उत्तर मारणार आहे बरोबर आहे ना यस एवढं मोठं नाव आलं तुम्ही हेच उत्तर मारणार तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे का नाही यस. नंतर बघा आता चिलीचे का कोणते तरी विचारले होते तर ते तुम्ही मोठाच पर्याय मारला राज्यसेवेचा किती अभ्यास असो नसो अमेरिकेचे आहे आणि कोलंबियाचे आहे इथे कुठेही तुम्हाला इंडियन किंवा आशिया मधल्या महिला तुम्हाला दिसताना दिसत नाहीये बघा नायजेरिया आहे नंतर बोरिम किम आहे. तर एवढं नाही फक्त प्रश्न विचारते तुम्हाला का खालीलपैकी कोणत्या पुरस्कारामध्ये 6च्या 6 महिला विजेता होतात लक्षात ठेवायचं त्या पुरस्काराचं नाव गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 यस. चलो पुढे जाऊ आपण पुढचा पुरस्कार आहे तुमचा आला बघा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड. आयोगाचा स्पोर्ट वरती प्रश्न विचारण्याचा कल थोडासा जास्त राहतो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं कव्हर करायचं तुम्हाला यस लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट आणि कम्प्लीट 25 वर्ष पूर्ण पण झालेले ते विचारू शकतो. स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला भेटला यस तो भेटला कार्लोस अल्कराज यस टेनिसपटू स्पेनचा टेनिसपटू बघा कार्लोस अल्कराज यांना हा पुरस्कार भेटलेला आहे लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट 2000 किती बरं 26. पुढचं बघा काय आहे स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला आहे आर्याना संबालेका लेस टेनिसपटूचे बेलारूसची यस आर्याना संबालेका तर त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. नंतर बघा तुमचं टीम ऑफ द इयर फुटबॉलची बघा टीम ऑफ द इयर पॅरिस सेंट जमेन यस फुटबॉलची टीम आहे बघा दोन जे विजेता आहे स्पोर्ट पर्सन आणि वुमेन हे आहे टेनिसपटू पण टीम मात्र भेटलेली आहे ती भेटली टीम ऑफ द इयर फुटबॉलच्या टीमला भेटलेला आहे. नंतर बघा लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड महत्वाचं बघा नादिया कॉमेंची यस जिमनॅस्ट हे तुम्हाला माहित पाहिजे नादिया कॉमेंची तर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पण काय बरं भेटलेला आहे. तर हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2000 किती बरं 26 प्रॉपरली वर्क करायचंय बघा. चलो पुढे काय म्हटलेलं अजून काय म्हटलेलं आहे यस पहिल्यांदा याला म्हणजे सहभाग पण झालेला असेल यस इथे न्यूज आहे बघा खूप महत्वाची ह्याच पुरस्कारासाठी वर्ल्ड टीम ऑफ द इयर हा पुरस्कार भारतीय क्रिकेट संघाला नामांकन मिळालं पुरस्कार नाही मिळाला फक्त काय मिळालं नॉमिनेट पण इंडियन साठी नॉमिनेट मिळणं सुद्धा खूप काय बरं महत्वाची गोष्ट आहे. आणि या वर्षी जो आपण मागच्या वर्षी आपण काय जिंकलो होतो वर्ल्ड टीम ऑफ द म्हणजे महिला जी आहे ती वर्ल्ड कप जिंकली होती वर्ल्ड टीम ऑफ द इयर मध्ये पण तो भेटला कोणाला आहे पॅरिस सेंटला यांना भेटलेला आहे फुटबॉलच्या टीमला परंतु आपण पण नामांकित मध्ये होतो. लॉरियस पुरस्कार जिंकणारा एकमेव भारतीय आतापर्यंत 2020 ला स्पोर्टिंग मोमेंट पुरस्कार मध्ये या श्रेणीमध्ये स्पोर्टिंग मोमेंट पुरस्कार या श्रेणीमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना हा पुरस्कार भेटलेला एकमेव भारतीय लक्षात ठेवायचा आहे. आणि लॉरियस पुरस्कार नामांकन मिळणारे पहिले भारतीय आहे विनेश फोगाट 2019 ला म्हणजे सचिन रमेश तेंडुलकरच्या आधी पण नामांकन भेटलेले आपल्याला लॉरिस तुमच्या स्पोर्ट्स मध्ये ते भेटलेले आहे विनेश फोगाट यांना 2019 ला आणि 2020 ला पण त्यांना तो पुरस्कार देण्यात नाही आला. 2020 ला सचिन तेंडुलकर यांना स्पोर्टिंग मोमेंट पुरस्कार या श्रेणीमध्ये तो पुरस्कार भेटला. या वर्षीचं पण नामांकन होतं इंडियन वुमेन क्रिकेट टीम साठी पण तो पुरस्कार त्यांना देण्यात आला नाही. तर महत्वाची न्यूज आहे तुम्हाला प्रॉपरली कव्हर करायची आहे. यस पुढचं बघा स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 इम्पॉर्टंट आहे. यस पाण्याचा नोबेल म्हणू शकतो याला वॉटर नोबेल म्हणू शकतो तो मात्र भेटलेला आहे तुमचा डॉक्टर कावेह मदानी यस मदानी डॉक्टर कावेह मदानी इराणचे बघा इराणचे स्टॉकहोम वॉटर प्राइज हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. खूप महत्वाची न्यूज आहे.
आणि ते पहिलेच संयुक्त राष्ट्र अधिकारी, युनायटेड नेशनचे अधिकारी आहे आणि पहिलेच माजी राजकारणी सुद्धा आहे. महत्वाचे त्यांना वॉटर बँक्रप्सी या संकल्पनेचे जनक पण म्हणून ओळखले जातात. महत्वाचे पहिलेच संयुक्त राष्ट्राचे काय बरं ते अधिकारी आणि माजी राजकारणी, त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, पाण्याचा नोबेल म्हणू शकतो आपण. तर वन लाइनर मध्ये तुम्ही हायलाइट करू शकतात. पुढचा पुरस्कार आहे बघा, फॅमिना मिस इंडिया वर्ल्ड 2000 किती बरं 26. कधी कधी इकडे पण आयोग विचारू शकतो तुम्हाला. तर का विचारू शकतो, कारण ते स्पर्धेचं ठिकाण झालंय बघा ओडिसा. यस, तर फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 तर इंडिया मधले त्याच्यासाठी बघा साध्वी सतीश सेल हे विजेता आहे. गोव्यामध्ये बघा साध्वी सतीश सेल, तर गोव्याचे तर स्पर्धेचं ठिकाण होतं बरं भुवनेश्वर. थीम माहित पाहिजे तुम्हाला, थीम पाहिजे डॉटर्स ऑफ दिस सॉइल. लक्षात ठेवा, या जमिनीच्या मुली, लक्षात ठेवा डॉटर ऑफ दिस सॉइल. बघा थीम खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर विचारलं की भुवनेश्वर येथे होणारी जी झालेली फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चे काय थीम होती, तर डॉटर्स ऑफ दिस सॉइल हे तुम्हाला माहिती पाहिजे. यस, तर हे एक वन लाईन तुमच्याकडे असू द्या, हायलाइट करून घ्यायची प्रॉपरली. पुढचा बघा महत्वाचा पुरस्कार आहे तुमचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2000 किती बरं 26. यस, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. यस, तो भेटलेला आहे कैलाश सत्यार्थी यांना, नोबेल शांतता पुरस्कार विजेता आणि सामाजिक कार्यकर्ते. यस, मागील विजेता होते बघा कुमार मंगळम बिर्ला यांना भेटला होता 2025 चा, मात्र 26 चा भेटलेला आहे कैलाश सत्यार्थी यांना. यस, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2000 किती बरं 26. महत्वाची न्यूज आहे. चलो पुढचा पुरस्कार बघा वन लाइनर मध्ये हायलाइट करायचा आहे, 35वा सरस्वती सन्मान 2025 चा बघा, तो भेटलेला आहे बंगाली साहित्यिकसाठी राजकुमार मुखोपाध्याय. लक्षात ठेवायचं तुम्हाला, राजकुमार मुखोपाध्याय यांना. आणि विजेती कादंबरी आहे हरा पार्वती कथा. यस, हरा पार्वती कथा यांना भेटलेला आहे राजकुमारच म्हणतो मी, राम कुमार. महत्वाचे बंगाली साहित्यासाठी कितवा 35वा 2025 चा सरस्वती सन्मान पुरस्कार. तर हायलाइटेड पाहिजे. ओके, हायलाइट करा म्हणजे तुम्हाला रिवाइज करायला शेवटच्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटांमध्ये पुरस्कार रिवाइज होऊ शकतात तुमचेवाले, जर तुम्ही प्रॉपरली हायलाइट तुमच्याकडे जर असेल. तुमच्या हायलाइट वरती मात्र विश्वास असला पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे परीक्षेच्या काळामध्ये फक्त हायलाइटच वाचले पाहिजे, कारण तुमच्या याच्यामध्ये काय विश्वास असला पाहिजे हायलाइट मध्ये. पुढे बघा वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2000 काय बरं 26. आयएमपी करायची, आयएमपी. यस, आयएमपी का बरं, तर स्काय ट्रॅक्स ही देणारी संस्था आहे बघा, स्काय ट्रॅक्स. आणि सुरुवात झाली 1999 पासून. विमान वाहतूक क्षेत्रातला ऑस्कर म्हटलं जातं. तर सर्वोत्तम विमानतळ जगातला आहे चांगी हे सिंगापूर मधलं सर्वोत्तम विमानतळ. लक्षात ठेवायचंय, सर्वोत्तम विमानतळ जगातलं चांगी सिंगापूर मधलं. यस, तर ही तुम्हाला देणारी संस्था आहे बघा स्काय ट्रॅक्स ने 1999 मध्ये हा पुरस्कार चालू केला होता, वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड. आणि 28 नंबरला मात्र इंडियाचा नंबर लागतोय, इंदिरा गांधी विमानतळ नवी दिल्ली. कितव्या नंबरला जगामध्ये आपलं विमानतळ नवी दिल्लीचं 28 नंबरला. आणि मुंबईचं बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे 66 नंबरला. यस, हे तुम्हाला माहिती पाहिजे. चलो पुढची न्यूज बघतोय. पुढचा पुरस्कार बघायचा आपल्याला, तो आहे तुमचा प्रेसिडेंट कलर पुरस्कार. तो भेटला बघा ओडिसा पोलिसांना. यस, ओडिसा पोलिसांना हा पुरस्कार दिलाय. 11वे राज्य बनलेले ओडिसा, लक्षात ठेवायचंय. ऑपरेशन गरुड यांनी राबवलं होतं आणि त्याच्यातून नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडलं होतं. ओडिसा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती, ऑपरेशन गरुड. आणि त्या थ्रू त्यांना प्रेसिडेंट कलर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे ओडिसा हे कितवं राज्य ठरलेलं आहे बरं, 11वं राज्य ठरलेलं आहे. तर हे पण एक महत्वाची आहे. चलो पुढे काय म्हटलेलं आहे बघा. येस, 3-4 पुरस्कार आपण घेतोय बघा. आता तुमचे वन लाइनर्स आहे, एवढं काय महत्वाचं नाही तुम्हाला. यस, काय अबेल पुरस्कार. येस, हा पण एक तुमचा गणितातला नोबेल म्हटला जातो. गेर्ड फॉल्टिंग्स जर्मनचे गणित तज्ञ, लक्षात ठेवायचं आहे.
तर अबेल हे पण विचारू शकतात. अबेल 2026 चा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर गेड फाल्टिंग, जर्मन गणित तज्ञ. लक्षात ठेवायचंय. पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 लक्षात ठेवायचं आहे. पॅरा आर्चर ऑफ द इयर, हे शब्द चुकलेला आहे बघा. पॅरा असा शब्द पाहिजे. यस, हा शब्द चुकलेला असू शकतो. शीतल देवी यांना भेटलेला आहे पॅरा आर्चर ऑफ द काय बरं इयर 2025. हॉकी इंडियाचे पण वार्षिक पुरस्कार झालेले. हॉकी इंडियामध्ये बघा विजेता आहे तुमचा हार्दिक सिंग, यांना पुरस्कार भेटलाय सर्वोत्तम हॉकी प्लेअर म्हणून. आणि महिला आहे नवनीत कौर. लक्षात ठेवायचं आहे नवनीत कौर. बीसीसीआयचे पण नमन पुरस्कार झाले 2026 मध्ये. तर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून शुभमन गिल, लक्षात ठेवायचं आहे शुभमन गिल पॉली उमिग्रर पुरस्कार म्हणतो. एके वेळेस इथे विराट कोहलीची काय होती बरं हवा होती. एका वेळेस विराट कोहली सगळे पुरस्कार जिंकत होता. मात्र आता त्याच्याच पायावरती पाय ठेवून शुभमन गिल हा आता मात्र इंडियन क्रिकेटमध्ये आलेला आहे बघा, सर्वोत्तम क्रिकेटपटू. आणि इकडे मात्र मोनोपॉली आहे. इकडे मात्र मोनोपॉली कोणाची? वुमेन्स क्रिकेट मध्ये तर स्मृती मंदाना. या स्मृती मंदाना यांची मोनोपॉली आणि त्यांना सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार भेटलेला आहे. बाकीचे पण काही न्यूज होते, एवढं तरी लक्षात ठेवा तुम्ही. पॅरा आर्चर ऑफ द इयर शीतल देवी आहे तुमचे. हॉकी इंडियासाठी हार्दिक सिंग आणि नवनीत कौर. बघा ही जोडी, ही दोन्ही जोडी पंजाबी जोडी वाटते आडनावावरून, पंजाबी जोडी. यस, जर्मन गणित तज्ञ, त्यांना अबेल पुरस्कार भेटलेला आहे. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. चलो पुढे जाणार आपण. ओके, तर यस 1978 मध्ये हा पुरस्कार स्थापन केला होता बघा, एम्समंड बी मार्टिन पुरस्कार. यस, महिलांच्या आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. यस, तो भेटलाय डॉक्टर कृती के करंथ. आयएमपी करून ठेवा, आयएमपी, कारण पहिल्या भारतीय आणि पहिल्या आशियाई व्यक्ती ठरल्या आहे तुम्हाला. यस, डॉक्टर कृती के करंथ 1978 मध्ये हा जो बी मार्टिन पुरस्कार आहे हा दिला जातो. आणि महिलांच्या आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी एकदम महत्वाचा आयएमपी करून ठेवायचा आहे डॉक्टर कृती के करंथ. यस, पुढे जाणार आपण. चलो पुढची न्यूज बघा, लास्कर सायन्स मधील वैदिक पुरस्कार 2026. तर हे पण तुम्हाला जर विचारलं तर विचारू शकतात. यस, तर एवढं मला वाटत नाही विचारतील, परंतु तरी पण नाव लक्षात ठेवा तुमचं आलं बघा. जीन बेनेट आहे, कॅथरीन हाय, अल्बर्ट मॅगवायर आहे, यांना मात्र ब्रेक थ्रू पुरस्कार भेटलेला आहे बघा, ब्रेक थ्रू. यस, तुम्हाला लाईफ सायन्स मधील 2026 चा. एक फक्त लक्षात ठेवा, जीन कॅथरीन अल्बर्ट. लक्षात ठेवा, दोन महिला आणि एक पुरुष, एवढं तरी तुम्हाला कळलं तरी जातं. अमेरिकेचा नोबेल म्हटलं जातं यांना. यस, अमेरिकेचा नोबेल, हे तुम्हाला माहित पाहिजे. जुना पुरस्कार आहे 45चा, म्हणून मी तो उचलला. यस, तर हे माहिती पाहिजे. चलो पुढचं घेऊ आपण. चला, विजडन क्रिकेटर्स अल्मॅनॅक 2026. विजडन क्रिकेटर्स बघा, आयसीसीचा पुरस्कार असेल हा, जसा आपण बीसीसीआयचा बघितला. हे माहित पाहिजे. सर्वोत्तम आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू बघा तुमचा आला मिचेल स्टार्क, यांना भेटलेला आहे विजडनचा क्रिकेटर पुरस्कारचा. आघाडीची महिला क्रिकेटपटू बघा दीप्ती शर्मा. आणि आघाडीचा क्रिकेटपटू T20चा अभिषेक शर्मा. लक्षात ठेवायचंय तुम्हाला, महिला तुम्हाला भेटलेले 2025 आघाडीची क्रिकेटर दीप्ती शर्मा आणि मिचेल स्टार्क. लक्षात ठेवायचंय. बाकीची इतर काही माहिती असेल तर ती एकदा तुम्ही चेक करून घ्या, ओडिया वगैरे. यस, अनिता चौधरी यांना मछली राष्ट्रीय पुरस्कार. संक्षिप्त मधल्या वन लाइनर घडामोडी हायलाइट करायच्या आहे. मछली राष्ट्रीय पुरस्कार कोणाला भेटलाय? अनिता चौधरी यांना. तर एवढे हायलाइट करा, कारण संक्षिप्त खूप सारे, एवढे आपण करू शकणार नाही. त्याच्यामुळं मी जे इम्पॉर्टंट घेतलेले त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि ऍटलिस्ट शेवटच्या रिव्हिजनच्या लेक्चरमध्ये ते वाचण्याचा काय करा बरं तुम्ही प्रयत्न करा. यस, पुढे बघा, पंचायत सतत विकास पुरस्कार 2025 चा दीनदयाळ उपाध्याय आणि नानाजी काय बरं देशमुख. यस, हे तुम्हाला माहिती पाहिजे. चलो पुढे जाणार आहे आपण. पुढचा बघा, जुपली कृष्णराव यांना सन्मान. बघा, जुपली कृष्णराव. यस, तर तेलंगणाचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री आहे जुपली कृष्णराव. यांना मात्र जागतिक शांततेतील योगदानाबद्दल ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आलं. आयएमपी करून ठेवा. यस, जुपली कृष्णराव यांचा सन्मान केलेला आहे जागतिक शांततेतील योगदानाबद्दल. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही तर मी तुम्हाला सर्व स्टोरी वगैरे सर्व एक्सप्लेन केलं असतं नेमकं त्यांनी काय काम केलेलं आहे, परंतु पेपर जवळ आलेला आहे
आणि आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आपल्याला फक्त हायलाइट करणं गरजेचं आहे महत्वाचं. तर त्यांना हा जागतिक शांतते योगदानामध्ये ग्रँड प्राइज पुरस्कार भेटलेला. पुढचं बघा, कल्पना मुर्मू सोरेन यांना सुद्धा सन्मान झालेला आहे. यांचा सन्मान झालेला बघा, या झारखंड मधील बघा या आमदार आहे आणि यांना नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स CCIWE वार्षिक महिला शिखर परिषदेमध्ये हा सत्कार करण्यात आला. यांचा वाला बघा, ब्रिक्सच्या वुमेन बघा डब्ल्यू. आता ब्रिक्स वरती प्रश्न पण आला होता, तर लक्षात ठेवायचंय कल्पना मुर्मू सोरेन यांचा सन्मान करण्यात आला. चलो पुढे बघायचं आपल्याला, मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड लक्षात ठेवायचं आहे. तर करण अडाणी, यस करण अडाणी यांना बिझनेस लीडर ऑफ द काय बरं इयर हा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे तुमचा आला, तर हे लक्षात ठेवायचं मॅनेजिंग इंडिया काय बरं अवॉर्ड्स. चलो पुढचे काय पुरस्कार आहे बघा, युके मधला पुरस्कार आहे वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड साठी अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना युकेचा पुरस्कार भेटलेला आहे वुमेन एम्पॉवरमेंट अवॉर्ड साठी. तर हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, येस अभिनेत्री ऋतुपर्णा काय बरं सेनगुप्ता. चलो पुढचा बघा, जावेद अशरफ यांना फ्रान्सचा सन्मान भेटलेला आहे. भारतातील माजी मुत्सद्दी जावेद अशरफ यांना कमांडर देला लिजन ऑफ द ऑनर हा फ्रान्सचा आहे बघा, लिजन ऑफ द ऑनर तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे तो भेटलेला आहे. मात्र भारतातील माजी मुत्सद्दी यांना जावेद अशरफ यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. चलो पुढे जाणार आपण, पटापट वन हायलाइट करून घ्यायचा आहे. शेप ऑफ मोमो या चित्रपटाला सुद्धा काय भेटलेला आहे बरं पुरस्कार भेटलेला आहे. त्रिवेणी रॉय यांनी दिग्दर्शित केलेला आहे. डायरेक्टरचं नाव माहित नाही, त्रिवेणी रॉय. सिक्कीमच्या नेपाळी भाषेची शेप ऑफ मोमो यांना मात्र स्पिरिट ऑफ फायर यस हा पुरस्कार भेटलेला आहे तुम्हाला. यस हे महत्वाचं आहे. चलो नटराजन चंद्रशेखरन यांचा सन्मान झालेला आहे. यस नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑफ द ब्रिटिश एम्पायर. यस यांनी ब्रिटिशांकडून जो हा पुरस्कार दिला जातो तर हा तुम्हाला भेटला आहे नटराजन चंद्रशेखरन यांना. काय नाव आहे तर नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑफ द ब्रिटिश एम्पायर. तर हा पुरस्कार भेटलेला आहे तुम्हाला महत्वाचा, ही पण तुमच्यासाठी न्यूज आहे. चलो पुढे जाणार आपण, मार्क लिटन इतिहास पुरस्कार आहे 2026 चा. तर मार्क लिटन हा जो पुरस्कार आहे हा मात्र कोणाला भेटलेला आहे विल्यम डॅल रिम्पल. लक्षात ठेवा विल्यम डॅल रिम्पल यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. तर हायलाइट करायचं आहे वन लाइनर, संक्षिप्त मधल्या वन लाइनर. मला माहिती आहे मी पण प्रिपरेशन मधूनच गेलेलो आहे, त्याच्यामुळं वन लाइनर वाचायला मुलांना अवघड जाते, तिथं त्यांना तेवढ्या लेवलला एनर्जी राहत नाहीये, त्यामुळं बोर होते वन लाइनर वाचायला. म्हणून मी सांगतो ऍटलिस्ट तेवढं तरी करा तुम्ही. विल्यम डॅल रिम्पल यांना हा पुरस्कार भेटलेला आहे मार्क लिटन इतिहास पुरस्कार. बघा MP बिर्ला स्मृती पुरस्कार 2025 तो कोणाला भेटलेला बघा प्राध्यापक यशवंत गुप्ता. 25 चा पुरस्कार पण दिलाय तुम्हाला 26 मध्ये. तर MP बिर्ला भेटलेला आहे यशवंत गुप्ता यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ऍटलिस्ट माझे काही शब्द तुमच्या कानावर पडून भले तुमच्या लक्षात नाही राहिलं, पेपरला मात्र तुम्हाला रिकॉल होऊ शकतं. लक्षात ठेवा, म्हणून प्रॉपरली व्यवस्थित ऐकायचा तुम्ही काय करा बरं प्रयत्न करा. 4 ऑप्शन मधून या ज्या पिक्चोरियल स्लाइड आहे त्या पिक्चोरियल स्लाइड मधून तुम्हाला जर एखादं नाव व्हिज्युअलाइज झालं असेल तर तुम्हाला त्याचा काय होईल बरं फायदा होईल. त्याच्यामुळे व्यवस्थित बघायचं तुम्हाला. अजून काही शेवटचे थोडेफार पुरस्कार राहिलेले बघा, जास्त काही पुरस्कार राहिलेले नसतील तर ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. बघा KSRTC ला पुरस्कार भेटलेला आहे कर्नाटकला. यस एक्सलंट इन इनोव्हेशन हा पुरस्कार भेटलेला आहे. गव्हर्नर्स तर हा एवढं काय महत्वाचं नाही, त्याने आधी पण पुरस्कार, पण एक्सलन्स इन इनोव्हेशन कर्नाटक राज्य महामंडळ त्यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. चलो पुढे बघायचं आपल्याला, KV सुब्रमण्यम यांना शिकागो विद्यापीठाचा काय भेटलेला बरं पुरस्कार भेटलेला बघा कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. यस अल्युमिनी अवॉर्ड फॉर प्रोफेशनल अचिव्हमेंट यांना सन्मानित केलेले आहे. आता ते मात्र आधी POM मध्ये पण होते. लक्षात ठेवायचं POM मध्ये नरेंद्र मोदी यांचे काय बरं आर्थिक सल्लागार म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता मात्र त्यांना शिकागो विद्यापीठाचा सन्मान दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये पण ते कार्यकारी संचालक म्हणून केले. आणि 100 इंडिया 100 IMP इंडिया 100 कोणाचं पुस्तक इंडिया 100 IMP करायचंय KV सुब्रमण्यम.
लक्षात ठेवा, के.व्ही. सुब्रमण्यम यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे शिकागो विद्यापीठाचा. चलो पुढे जाणार आपण. मंगळूर विमानतळाला जागतिक पुरस्कार भेटलेला आहे बघा. मंगळूर, यस तर माहित पाहिजे तुम्हाला, जागतिक स्तरावर अरायवल म्हणजे येणाऱ्यांसाठी हा 2025 चा ACISQ हा पुरस्कार जिंकलेला आहे. तर अरायवल साठी मंगळूर विमानतळाला हा पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा बघा, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक. आपण मगाशी बघितलं बघा फेमिना इंडिया वगैरे ते, तर आता मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 चा पुरस्कार डॉक्टर गीतांजली ओम प्रकाश. का महत्वाचं आहे तर भारताची पहिलीच वेळ आहे बघा. येस, मिसेस एम्पॉवरमेंट मास्टर एक्साइटिंग नॅशनल कोच. हे एवढं महत्वाचं नाहीये, परंतु मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 चा पुरस्कार भेटला डॉक्टर गीतांजली ओम प्रकाश. तर हायलाइटेड पाहिजे तुमच्याकडे. यस, पुढे जाणार आपण बघा. वुमेन एम्पॉवरमेंट अवॉर्ड आपण मगाशी बघितलेला आहे. यस, युके मधून तो पुरस्कार देण्यात आला आहे ऋतुपर्णा काय बरं सेन गुप्ता. चलो बाकीचं काय बघा, सफीना हुसेन वुमेन ऑफ द इयर यांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. त्यांना पुरस्कार न भेटलाय. सफीना हुसेन टाइम्सच्या वुमेन ऑफ द इयरच्या यादीमध्ये त्यांना नाव त्यांचं आलेलं आहे, परंतु त्यांना पुरस्कार भेटलेला नाही. त्यांची संस्था बघा एज्युकेट गर्ल्स या संस्थेचे ते काय बरं संस्थापकपणे. यस, तर सफीना हुसेन त्यांना फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली यासाठी मॅमन मॅक्सेसे पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय ना नफा संस्था ठरली बघा. एनजीओ, यस एनजीओ पहिली 2025 ची IMP घेऊन टाका आपल्याकडून. चला, एज्युकेट गर्ल्स साठी रॅमन मॅक्सेसेस पुरस्कार भेटलेला आहे. कोणत्या संस्थे, त्याचे संस्थापक कोण आहे तर सफीना हुसेन. 2025 चे 26च्या टाइम्सच्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे. पुरस्कार अजून भेटलेला नाही. चलो पुढे जाणार आहे बघा. अरुंधती रॉय महत्वाचा, यांना पुरस्कार भेटलेला आहे अमेरिकेच्या नॅशनल बुक क्रिएटर सर्कल. यस, यांच्याकडून दिलेला आहे. तर मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाला हा पुरस्कार भेटलेला आहे. यस, तर मदर मेरी कम्स टू मी कोणाचं पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं पुस्तक आहे. तर हे महत्वाचे बघा. अजून काय, साहित्य अकॅडमीची फेलोशिप 2026 प्रॉपरली हायलाइट करा बघा. ओडिया लेखक आहे प्रसिद्ध डॉक्टर प्रतिभा राय यांना साहित्य अकॅडमीची फेलोशिप 2026 चा. साहित्य अकॅडमीचा पुरस्कार वेगळा आणि साहित्य अकॅडमीची फेलोशिप फी काय बरं वेगळी. लक्षात ठेवायचं तुम्हाला. तो मात्र भेटलेला आहे तुम्हाला. कोणाला भेटलेला आहे की डॉक्टर प्रतिभा राय. चलो पुढे. डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार IMP करून ठेवा. लक्षात ठेवा कोणाला भेटलाय बघा. डॉक्टर AK सिंग यांना. यस, रतीय कृषी संशोधन संस्थेचे ते संचालक आहे. स्वामीनाथन पुरस्कार यस, तो भेटलाय डॉक्टर AK सिंग यांना. यस, बासमती तांदळाच्या विकासासाठी ते निघालेले बरं योगदान दिलेले, त्याच्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. यस, हा पुरस्कार कृषी क्षेत्रातील ट्रस्ट फॉर ऍडव्हान्समेंट इन ऍग्रिकल्चर सायन्स या संस्थेद्वारे दिला जातो. स्वामीनाथन पुरस्कार तर महत्वाचा आहे, डॉक्टरलाच भेटलेला आहे, तो पण AK सिंग. आणि शेवटचा पुरस्कार बघा आजच्या याच्यामधला, सयानी गुप्ताचा सन्मान झालेला बघा. चित्रपट क्षेत्रातील तिच्या उत्कृष्ट योगदानासाठी जागतिक स्तरावरती दक्षिण आशियाई समुदायाचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल हार्वर्ड साऊथ आशियन असोसिएशन पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना काय करण्यात आले बरं सन्मानित करण्यात आलेले. यस, सयानी गुप्ता. तर ह्या सगळ्या तुमच्यावाल्या मार्च महिन्यातल्या ते मे महिन्यापर्यंतच्या महत्वाचे पुरस्कार मी तुम्ही घेतलेले. ऍटलिस्ट तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. कोणत्या मुलाला ही PPT पाहिजे असेल तर त्यांनी या PPT वरचा जो नंबर आहे 93, इथे नंबर चुकलेला बघा थोडासा, 932555 लक्षात ठेवायचा, 89491 याच्यावरती तुम्हाला काय करायचं बरं कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला ही PPT पण काय बरं भेटून जाईल. लक्षात ठेवा 9325589491. यस, तर आमचे जे बनवणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून मात्र नंबर चुकलेला आहे. सगळ्यात मोठी चुकी त्यांनी केलेली आहे एवढ्या मेहनतीचा, सगळ्यात मोठी चुकी. कारण सगळीकडे नंबर टाकून ठेवला पण नंबर टाकला तो मात्र कोणता बरं चुकीचा नंबर टाकला. तर 9325589491
वन याच्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पीपीटी साठी, कारण व्हिज्युअलाइज जर तुमचं झालं प्रॉपरली तुम्हाला भेटू शकतो. हे महत्वाचं आहे. तुम्हाला सगळे पुरस्कार आपण बघितलेले आहे. एक तरी पुरस्कार तुम्हाला 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आपण थांबू, पुन्हा आपण सोबतच बाकीच्या पण विषयांचे रिव्हिजन लेक्चर जे ऑफलाईनच्या बॅचेसला मात्र चालू झालेले आहे ते तुम्हाला ऑनलाईन पण अपलोड करण्याचा आमचा काय असेल बरं प्रयत्न असेल. तोपर्यंत आपण थांबू. धन्यवाद.